ABP माझाच्या माझा सन्मानची सांगता करताना कृतज्ञता शब्दात व्यक्त करणं गरजेचं आहे. कर्तृत्वाचा आणि प्रतिभावंतांचा एक महासोहळा आज इथे संपन्न झाला. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान परंपरेत आणखी एक अध्याय जोडला गेला. या मंचावर उपस्थित हिऱ्यांमुळे आज या सोहळ्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली. राजकारणाच्या चौकटीच्या पलीकडे ज्यांनी केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या प्रगतीचे महामार्ग निर्माण केले ते नितीनजी गडकरी. त्यांचं नेतृत्व म्हणजे ध्येयवादाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. आपण आज या सोहळ्यात उपस्थित राहिलात त्याबद्दल नितीनजी आपले मनापासून आभार. सौंदर्य, अभिनय आणि भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळ ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आशा पारेखजी. आशाजी, तुमच्या या सोहळ्यातल्या उपस्थितीनं खरोखर चार चांद लावलेत. आणि ज्यांच्या नावाभोवती प्रेमाचं आणि आपुलकीचं वलय आहे, दिलदार व्यक्तिमत्व जॅकी श्रॉफ, आपल्या उपस्थितीनं हा सोहळा अधिक रंगतदार आणि अविस्मरणीय झाला. जिथे कर्तृत्वाचा आदर होतो तिथं समाज म्हणून आपली उंची अजून वाढते. आज दिलीप प्रभावळकर, सुनीलजी गावस्कर, डॉक्टर अरुण फिरोदिया, अतुलजी शिरोडकर, प्रशांतजी पोपर्डीकर, विजय घाटे, वासुदेव कामत, अनिरुद्ध पंडित, सई ताम्हणकर, प्रियंका बर्वे, अर्जुन देशपांडे, आपल्या सर्वांची उपस्थिती ही याच उंचीची साक्ष देणारी आहे. आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. या गौरवशाली सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या विनंतीला मान देऊन आलेले मनोज जोशी, आमदार मिलिंद नार्वेकर, विठ्ठल कामत, गिरीश प्रभुणे, वंदना गुप्ते, पद्मजा फेणानी, पंडित सुरेश तळवलकर, सुहास बहुळकर, डॉक्टर जयेश बेल्लारे आणि प्यारे खान, तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीनं हा सोहळा परिपूर्ण झाला. आज इथे अनेक मान्यवर, आमदार, खासदार, प्रतिभावंत, विचारवंत आणि कलावंत उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांचे आभार. तसेच ABP माझाच्या माझे सगळे सहकारी ज्यांनी अहोरात्र झटून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं, त्या संपूर्ण टीमचं, टेक्निकल आणि प्रोडक्शन टीमचं मी मनापासून कौतुक करते. तुमच्याशिवाय हा सोहळा यशस्वी होऊच शकला नसता. आणि शेवटी ABP माझाचे प्रेक्षक ज्यांनी नेहमीप्रमाणेच आमच्यावर प्रेमाचा, विश्वासाचा निस्सीम वर्षाव केला. आभार मानले की परकेपणा येतो. ABP माझा आणि सगळ्यांचं नातं आपलेपणाचं आहे. त्यामुळे आभार मानून ऋणातून मुक्त होण्यापेक्षा आम्ही कायमच तुम्हा सगळ्यांच्या ऋणात राहू. आपल्यातला हा स्नेह असाच वृद्धिंगत होईल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. परत एकदा खूप खूप धन्यवाद.